निफ्टी आता बाय साइड मध्ये असणाऱ्या ट्रेडर्सला आणि इन्व्हेस्टरला ट्रॅप करू शकते का? तर काही पॅटर्न बनलेले आहे, काही स्पेसिफिक लेवल्स आलेले आहेत. ते लेवल्स काय, ते पॅटर्न काय, ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर ट्रॅप व्हायचं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि एवढी इनडेप्थ टेक्निकल अनालिसिस तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच चॅनलवर बघायला नाही भेटणार. त्यामुळे अजून जर चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या. निफ्टीमध्ये आता आपल्याला काही ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप आहे, म्हणजेच काही असे स्पेसिफिक एरिया आहेत जिथून निफ्टी कदाचित रिव्हर्स होऊ शकते किंवा तिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅपिंग होऊ शकते. तो एरिया कोणता आहे? तर 24,850 ते 24,300 हा जो एरिया आहे, इथून सुद्धा ट्रॅपिंग होऊ शकते. पण ह्याच्यापेक्षा महत्वाचा एरिया म्हणजेच की 25,000 ते 25,880 ह्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात ऑर्डर ब्लॉक आहे, फेअर व्हॅल्यू गॅप आहे. त्यामुळं हा एरियाला आपण सर्वात जास्त इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. आणि तिथून निफ्टी एकतर रिव्हर्स होणार किंवा जर 25,880च्या वरती निघाली तर आपल्याला वापस त्याची बघायला भेटणार. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ऑप्शन चेनचा डाटा. ऑप्शन चेनच्या डाटानुसार आपण बघायला गेलं तर आपल्याला क्लिअरली दिसतंय की 25,000वर सर्वात जास्त ऑप्शन सेलर्स म्हणजेच की कॉल सेलर बसलेले आहेत आणि 25,500वर. त्यामुळं ह्या दोन लेवलच्या जवळ आल्याच्या नंतर निफ्टीला हे सर्व कॉल सेलर्स खाली ढकलण्याचा म्हणजेच की पाडण्याचा प्रयत्न नक्की करणार आहेत. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की विकली टाइम फ्रेम. विकली टाइम फ्रेमवर जर बघायला गेलं तर 20 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजची आणि 50 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजची क्रॉसिंग झालेली आहे खालच्या साईडला. म्हणजेच सध्याला क्रॉसिंग झाली म्हणजे मार्केट पडण्याची शक्यता जास्त असते. आणि जर क्रॉसिंग फेल करायची असेल तर साहजिक गोष्ट आहे, निफ्टीला 25,800च्या वरती निघणं आणि सस्टेन करणं सर्वात जास्त महत्वाचं ठरणार आहे. आणि जर निफ्टी या क्रॉसिंगच्या जवळ जाऊन वापस पडायला लागलीच तर आपल्याला खालच्या साईडला म्हणजेच की विकली टाइम फ्रेमवर जर बघायला गेलं तर खाली काही एक फेअर व्हॅल्यू गॅप राहिलेला आहे आणि एक ऑर्डर ब्लॉक राहिलेला आहे. किती? म्हणजेच की 23,550 आणि 22,950 आणि 22,000 हे तीन लेवल खालच्या साईडला सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आपण जर ऑप्शन चेनचा जर विचार करायला गेलं तर आपल्याला क्लिअरली दिसतंय की 23,000वर एक चांगला सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 23,500वर एक चांगला सपोर्ट आहे. म्हणजेच की 23,500 आणि 23,000 इथं खूप जास्त पुट सेलर आहे. आणि हे इथं प्राइस आल्याच्या नंतर वापस वर ढकलण्याचा प्रयत्न करू शकतात प्राइसला, म्हणजेच की तेजी आणण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि इथं आल्याच्या नंतर ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप असल्या पाहिजे कदाचित आपल्याला वापस इथून तेजी बघायला भेटू शकते. त्यामुळं ह्या सर्व लेवल्सवर तुमचं लक्ष नक्कीच असलं पाहिजे. आणि इनडेप्थ टेक्निकल अनालिसिससाठी आणि निफ्टीच्या सेन्सेक्सच्या लेवलसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.